नमस्कार सर्वांना. आज पहाटे 5:30ला उठून आपण पूजा करायला निघालो आहे. पहाटे पहाटे आपल्या गावचे वातावरण अगदी आल्हाददायक असते. पहाटे पहाटे सगळीकडे धुके पसरले होते. जणू स्वर्गच अवतरला आहे. आपल्याला 6 मंदिरात पूजा करायची होती. त्यासाठी सकाळी सकाळी फुले गोळा करायला आपण आलो होतो. पण सकाळचे हे वातावरण बघून म्हटलं चला आपला गाव याचा कसं थोडासा दिसतंय दाखवतो. ब्लॉग बनवूया. अतिशय नयनरम्य वातावरण हे बघा, आल्हाददायक. ही आमची 3 मंदिर आहेत. महादेव मंदिर, सातेरी मंदिर आणि रवळनाथ मंदिर. पूर्ण गाव असा धुक्यात हरवलेला आहे. कोकण स्वर्ग म्हणतात ते उगाच नाही. हा गोव्याला जातोय, इकडे सावंतवाडीला. आणि ही आपली फॅक्टरी आहे, सरळ दिसते ती बॉयलर. बघा, ही आपली फॅक्टरी आहे आणि इथे आपले मंदिर आहेत. चला आपण पूजेसाठी फुले गोळा करूया. मंदिरातली पूजा म्हणजे एक प्रकारचे मेडिटेशनच आहे. दररोज सकाळी उठून 6 मंदिरे झाडून साफ करणे, त्यानंतर त्यांची पूजा करणे, हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे आणि ह्यातून एक आंतरिक सुख मिळते. आणि या सकाळच्या थंडीमध्ये कोकणातले सकाळचे वातावरण म्हणजे सोने पे सुहागाच. म्हणजे सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहे. कोण उठलं नाही आहे, फक्त मी फुले गोळा करतो आहे. एकदम शांत, पक्ष्यांचा आवाज, बस. बघा, आज तुम्हाला आपलं गाव दाखवतो. हे बघा, सगळं धुकं पसरलेलं आहे प्रॉपर. फुले गोळा करायला म्हणून मी पेंडसे गुरुजींच्या वाडीत पोचलो. तिथे मी यथेच्छ फुले गोळा केली. तर आपण तुम्हाला आपला गाव दाखवतो. गाव बघा, पूर्ण धुक्यात हरवलेलं गाव आहे. बघू शकता, ती आहे, बघू शकता. या नदीवरच म्हणजे गावची पूर्ण शेती अवलंबून आहे. शेती म्हणा, बागायती म्हणा, या नदीवरच अवलंबून आहे पूर्ण. बघा, वरती पण पूर्ण धुक्यात हरवलेलं आहे सगळं. नयनरम्य वातावरण आहे सकाळचं. हे पहाट आहे, सकाळ म्हणून 6:30 वाजलेत. पण बघू शकता, हे आपल्या गावचं पूल आहे. या पुलावर आपण म्हणजे हे नदीवरती झालेलं पूल आहे. गावातली वस्ती चालू होते, म्हणजे जे ॲक्च्युअल लोक राहतात. तुम्ही बघू शकता आमचं गाव किती नयनरम्य आहे ते. ही इथे आपली विहीर आहे, म्हणजे पूर्ण गावात इथूनच पाणी पितं. ही बघू शकता विहीर. बघूया, अतिशय नितळ स्वच्छ पाणी आणि अतिशय चवीला उत्तम गोड असं पाणी आहे. इथून हिचा छोटा धारा इथे पण आहे, बघू शकता. आणि आजूबाजूला पोफळीची लागवड आहे पूर्ण. आणि वरच्या साईडनी सगळी घरं आहेत, म्हणजे गावातील सगळी घरं वरच्या साईडने आहेत. म्हणजे याच विहिरीचं पाणी सगळेजण पितात. घरं, आमचं गाव सुपारी आणि नारळाने समृद्ध आहे. सगळीकडे सुपारी नारळाची झाडं तुम्हाला दिसतील. ही लोकांची घरं आहेत, म्हणजे आमच्या भाऊबंधांची. हे आमचं मंदिर आहे, वीरेश्वर देवांचं मंदिर आहे. इथे सगळी बागायती आहे. आणि त्याच्या मागे आपलं कुळाचं मंदिर आहे एक. या 2 मंदिरात आपण सगळ्या जवळजवळ आपल्या गावात 2, 3, 4, 5, 6, 7 मंदिरं आहेत. गावची मंदिरं आहेत आपली. हे आपलं मांगर आहे हा आपला. आणि हे
हे वाला आपलं घर आहे. हे घर आहे, हे आमचं म्हणजे प्रॉपर घर आहे. हा मांगर आहे आणि वरती तिकडे गोठा आहे आपला. बघा पूर्ण गाव धुक्यात हरवलेलं आहे ते. आणि मंदिराच्या खाली इकडे हे शेत आहे आपली.